नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा उलगडा होताना पाहायला मिळणार आहे। तो म्हणजे कलाच्या काकांचा अपघात झालेला असतो। कलाचे काका रस्त्याने चालत असतात आणि तेव्हा त्यांना एका गाडीने उडवलेलं असतं आणि त्या गाडीचा जो मालक असतो तो कोल्हापुरातला प्रसिद्ध उद्योगपती असतो, त्यांचा नातू असतो आणि त्याने हे सर्व केलेलं असतं। आणि त्याचबरोबर कला ह्या सगळ्या गोष्टी शोधून काढण्यासाठी आबांची मदत घेणार आहे। हे सगळं ती कशा पद्धतीने करणार आहे ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर कला आणि अद्वैत यांचा मकर संक्रांतीच्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम होणार आहे आणि त्याचबरोबर कला संगीताजवळ तिचं अद्वैतवरती कसं प्रेम आहे त्या प्रेमाची कबुली देणार आहे। तर हे सगळं आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर इकडे संगीता काम करत बसलेली असते, तेव्हा कला तिथे येते आणि कला म्हणते की आई राहू दे बरं, ते जा बरं, तू आराम कर जा, तू नको हे काम करत बसू असं म्हणत ती कलाला संगीताला समजवू लागते आणि संगीताला म्हणत असते की तू जा, आत्ताच्या आत्ता तू काम करत बस, तू आराम कर, मी बघते हे सगळं करायचं। आणि कला जबरदस्ती संगीताला उठवू लागते, कारण तू हे काम करत बसायचं नाही, तुला आराम करायची गरज आहे, अजून तुझी तब्येत ठीक झालेली नाही असं कला काळजी घेत असते। त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं कलाचा मोबाईल तिथेच राहिलेला असतो आणि कला ते टेबलवरचं जे साहित्य आहे ते ठेवण्यासाठी गेलेली असते आणि जेव्हा कला ते ठेवण्यासाठी जाते तेव्हा संगीता म्हणते हिचा मोबाईल तर माझ्याकडेच राहिलेला आहे, पण आता हिच्याबरोबर काहीतरी बोललं पाहिजे। आणि मग संगीता खुश झालेली असते। नक्की कलेच्या मनात काय चाललेलं आहे हा प्रश्न तिच्या डोक्यात चालूच असतो, परंतु तिला आता कळलेलं असतं की कलाच्या डोक्यात काय सुरू आहे। मग कलाकडे येते आणि म्हणते काय ग कला, एवढं सगळं माझी काळजी घ्यायची विसरत नाही, सगळं विसरत नाही आणि हा मोबाईल कसं काय विसरलीस ग तू असं म्हणत ती कलाला बोलू लागते। तेव्हा मात्र कला म्हणत असते की अगं असू दे ना, विसरला। आणि मग तसं म्हणत ती म्हणते की आता नाही देणार हा मोबाईल। दोघींचं बोलणं सुरू होतं। कलाची मात्र संगीता चांगलीच मस्करी करत असते, कलाला म्हणत असते की अगं कले, तुझं जे काय चाललंय ना ते मला चांगलंच माहिती आहे आणि कलाशी बोलू लागते आणि कलाला म्हणत असते तुला आठवत आहे का गं, आधी ना आपण दोघी तासन तास खेळ खेळत बसायचो, गप्पा मारत बसायचो, रात्रभर गप्पा मारायचो। तेव्हा कला म्हणते हो ना। तेव्हा संगीता म्हणते मग आपण तो शब्द हे करून खेळ खेळूया ना। तेव्हा कलाला शब्द विचारले जातात, पाऊस, त्याचबरोबर पाणी, मग आई, त्यानंतर कला म्हणते प्रेम, मग संगीता म्हणते प्रेम, त्यावर कला म्हणते चांदेकर आणि इतकी लाजायला लागते, दरवाजा बंद करायला गेलेली असते, लाजून अगदी तिथेही झालेली असते आणि ती संगीता तिला म्हणत असते पण असं कसं गं, म्हणजे हे खरं आहे ना। कला मात्र लाजत असते। संगीता म्हणत असते तू काही नाही सांगितलं तरी कले, मला सगळं कळलेलं आहे की तुझ्या मनामध्ये काय चालू आहे असं म्हणत संगीता तिच्याशी बोलत असते आणि तिला म्हणत असते की मला कळतात सगळ्या गोष्टी, तुझ्या मनात नक्की काय चालू आहे कले आणि तू कशाचा विचार करते हे माझ्या चांगलंच डोक्यात आलेलं आहे। कला मात्र खूप लाजत असते, कारण कलाचं अद्वैतवर खरंच प्रेम आहे हे संगीताने पण ओळखलेलं असतं। इकडे आता नैना ही राहुलच्या रूममध्ये आलेली असते आणि नैना राहुलच्या रूममध्ये आल्यानंतर ती बोलत असते, ती म्हणत असते की काहीही झालं तरीही नैनाचं असं म्हणणं असतं की ह्याच्या मनात आपल्याला स्थान मिळवायचंच आहे, म्हणून ती राहुलच्या रूममध्ये आलेली असते आणि ती बोलत असते। आणि त्याच वेळेस इकडे पाहायला मिळतं की राहुलला माहीतच नसतं की त्याच्या रूममध्ये आलेली आहे ती नैना आहे आणि राहुल मात्र अंजू आहे असं समजून तिच्याशी बोलत असतो आणि राहुल म्हणत असतो की अंजू ते हे कर असं म्हणत नैना मात्र राहुलचे पाय दाबत बसलेली असते। आणि त्याच वेळी इकडे राहुल म्हणतो तुला आत्ताच्या आत्ता मी जायला सांगितले, तू माझ्या रूममध्ये यायचंच नाही, तू का आलीस माझ्या रूममध्ये, निघ, चल निघ आत्ताच्या आत्ता असं म्हणत तो तिला बोलू लागतो आणि तिला म्हणत असतो की आत्ताच्या आत्ता तू निघायचं आहे, तू इथे थांबायचंच नाही असं म्हणत त्याने ओरडायला सुरुवात केलेली असते। नैना म्हणत असते अरे राहुल, ऐकून तरी घे ना माझं, मी तुझी हक्काची बायको आहे, हे सगळं व्यवस्थित आहे, मग काय प्रॉब्लेम आहे सांग ना मला। आणि असं म्हणत नैना बोलत असते, राहुलला म्हणत असते, पण राहुल मात्र ऐकून घ्यायलाच तयार नसतो। राहुल म्हणत असतो की आत्ताच्या आत्ता बाहेर व्हायचं आहे। नैना राहुलच्या गळ्यात हात टाकून तिथं उभी राहते। नैनाला खूप भारी वाटत असतं, नैनाला असं वाटत असतं की काही असलं तरीही राहुलसोबत आपण आत्ता प्रेमाने वागलो तर त्या गोष्टीचा आपल्याला फायदा होणार आहे, म्हणून ती राहुलच्या जवळ उभी बसते, तशी अगदी त्याच्या पायाशी बसलेली असते। तिला असं दाखवायचं असतं की राहुल, मी तुझ्या पायाशी राहायला तयार आहे, पण मला इथून हलवू नकोस, मला तुझ्या रूममध्ये
घरामध्ये जागा दे अशी तिची वागणूक चाललेली असते. तेव्हा तिने राहुलच्या गळ्यामध्ये हात टाकलेला असतो आणि राहुलशी लाडे ती बोलत असते, त्याच्याशी प्रेमाचं ती नाटक करत असते. आणि त्याचबरोबर तिचं जे वागणं असतं ते मात्र राहुलच्या लक्षात आलेलं असतं आणि राहुलला तिने जवळजवळ आपल्या ताब्यात घेतलेलं असतं आणि राहुलला तिने म्हणत असते की मी तुझी सगळी सेवा करायला तयार आहे. मग राहुल म्हणतो चल मग ड्रिंक बनव. मग त्यावेळेस ती विचारते स्मॉल का बिग. तेव्हा राहुल सांगतो की बिग. असं म्हणत आता तिने ड्रिंक बनवायला घेतलेलं आहे आणि राहुलसाठी ड्रिंक तयार करत आहे. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे ब्रेकफास्ट करत असतात आणि त्याचवेळी सर्वजण तिथं असतात. आबाही तिथं असतात. आबा म्हणत असतात की अद्वैत काल तू कलाच्या घरी गेलेला होतास. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो, आता मिसेस खरेंची तब्येत बरी आहे. काजल आणि खरे आहे ना काळजी घ्यायला आहेत, त्या सध्या ओके आहेत. तेव्हा मात्र नैना तिथं आलेली असते. आबा अंजूला बोलवत असतात. नैना म्हणत असते मी वाढते ना, अंजूची काय गरज आहे, मी आहे ना इथे, मी वाढते तुम्हाला. असं म्हणत ती म्हणत असते की मी वाढायला तयार आहे असं तिचं म्हणणं असतं. आणि मग तिथे आबा शांतच असतात. तेव्हा अद्वैत अंजूला बोलवतो आणि अंजूला सांगू लागतो की अंजू तो डबा घेऊन ये, कारण अद्वैतने त्या डब्यामध्ये खाऊ आणलेला असतो जो कलाने दिलेला असतो. आणि त्याचबरोबर नैना सगळ्यांच्या पुढे करत असते. नैनाला मात्र या सगळ्या गोष्टीत खूपच रस असतो, तिला खूप आनंद होत असतो आणि तिचं सगळं हे अशाच पद्धतीनं चालू असतं. ती पुढं करत असते, आबांना वाढायला पुढं करत असते. आबांना मात्र तिच्या हातून घ्यायचंही नसतं आणि अद्वैतला आबा बोलत असतात. आबा म्हणत असतात की मग तिकडं सगळं ठीक आहे ना, आणि कालच्या मीटिंगचं काय झालं. अद्वैत म्हणतो कालची मीटिंग कॅन्सल झालेली, ती आज आहे म्हणून तर मी लवकर निघालेलो आहे. तर लगेचच सरोज त्याला म्हणू लागते की मीटिंग झाली की डायरेक्ट घरी यायचं आहे, मध्ये कुठेही थांबायचं नाही, एवढं लक्षात ठेव, कारण काही झालं तरीही डायरेक्ट घरी यायचं आहे असं ती समजवत असते. अद्वैत मात्र शांतपणे तिचं बोलणं ऐकत असतो आणि त्याच वेळेस इकडे अद्वैत आबांशी बोलत असतो. आबा म्हणत असतात की ठीक आहे, म्हणजे तिकडे तू गेला होता, डिनरची मीटिंग होती, बरोबर होतं, पण त्यानंतर तू कलाकडे गेला, बरं झालं, तेवढंच विहीनबाईंना बरं वाटलं असेल ना. असं म्हणत आबा इकडे संगीताची बाजू घेत असतात आणि बोलत असतात. सरोजला मात्र राग येत असतो. सरोजला ही गोष्ट अजिबात आवडलेली नसते आणि अद्वैत मात्र हक्काने कलाने पाठवलेले जे लाडू आहेत ते आबांना देत असतो आणि त्याने अंजूला बोलवलेलं असतं आणि अंजूला सांगितलेलं असतं की आबांना ते लाडू दे. इकडे आबा पोहे नाश्त्यामध्ये घेत असतात आणि जेव्हा हे लाडू अद्वैतने सांगितलेलं असतात की खरेनं पाठवलेत आबा तुमच्यासाठी असं म्हणत अद्वैत ते लाडू देत असतो आणि तेव्हा मात्र इकडे आबांना तो लाडू खाता क्षणी खूप छान वाटतं आणि आबा म्हणू लागतात की खरंच आज ना खूप भारी वाटत आहे, म्हणजे आत्ता माझा नाश्ता परिपूर्ण झाला असं मला वाटत आहे असं आबांनी सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे अद्वैत आबांकडे पाहत असतो. तेव्हा आबा सांगतात की सगळ्यांना दे. आणि मग इकडे नैनाच्या डोक्यात सुरू होतं की तिथं जाऊन राहिली आहे ना, तर राहायचं ना गुपचूप, हिची नाटकं काय चालू आहेत, म्हणजे हिने तिथं राहायचं तरीही या घरावरती मात्र तिला तिचंच राज्य पाहिजे, म्हणून तर तिने अशा पद्धतीनं वागत आहे असं इकडे नैना बोलत असते. नैनाच्या डोक्यात तेच विचार चालू असतात. नैनाला मात्र वाटत असतं की प्रत्येक वेळेस कला चुकीची आहे आणि कला चुकीच्या पद्धतीनं बोलत असते, वागत असते. नैनाने एवढा मोठा कांड करून ठेवलेला आहे पण त्याची मात्र तिला जराही पर्वा नसते. तिच्या डोक्यात फक्त एकच आहे की नैनाला कसं कमी पाडायचं, नैनाला कसं तोंडावर पाडायचं, ह्या सर्व गोष्टी तिच्या डोक्यात सुरू झालेल्या असतात. तर इकडे आबा बोलत असतात. आबा म्हणत असतात की सगळ्यांना लाडू दे. त्यावेळेस सरोज म्हणते की मला नको. त्या क्षणी राहुल आणि रोहिणी सांगतात की हो आम्हालाही नको आहे. आणि त्याचवेळी त्यांचं बोलणं सुरू झालेलं असतं आणि आबा अद्वैतची मीटिंग बाबतीत, ऑफिस बाबतीत बोलत असतात आणि नैनाला मात्र मध्ये तिथं तोंड पाडायची सवय असते. आणि त्याचबरोबर कला आता येणार असते. कला 4-5 दिवसांसाठीच फक्त गेलेली असते. सरोजला मात्र राग येत असतो. सरोजला ही गोष्ट पटतच नसते की ही मुलगी माझ्या अद्वैतला स्वतःच्या बाजूने ओढत आहे, स्वतःच्या तालावर नाचवत आहे, ही गोष्ट मात्र इकडे तिला पटत नसते आणि म्हणूनच तिची चिडचिड सुरू झालेली असते. आणि इकडे संगीता मात्र आता बसलेली असते. कलाने तिच्यासाठी चहा आणून दिलेला असतो. संगीता चहा घेत असते आणि त्या क्षणी तिला आठवतं कला तिथे ट्रंक काढलेला असतो कपाटातला आणि त्या ट्रंकमध्ये पाहत असते. तर कला म्हणते की हे आपल्या दुकानातलं सामान आहे ना. तेव्हा संगीता म्हणते की हो. तेव्हा कला म्हणते की जेव्हा आपल्या दुकानाला आग लागलेली होती तेव्हा चांदेकरनं किती मदत केली आहे ना, किती चांगला आहे ना तो. तेव्हा संगीता म्हणते हो आम्हाला माहिती आहे ते चांगले आहेत ते. तेव्हा कला म्हणते हो ग, पण थोडासा आगाव आहे ना.
एवढंच, बाकी काही नाही आहे, असं कला बोलत असते. आणि त्याचबरोबर कलाचं बोलणं सुरू असतं आणि इकडे कला म्हणत असते की काही झालं तरीही आत्ता चांदेकरनं जे आपल्यासाठी केलेलं आहे ते खूपच महत्त्वाचं आहे. आणि मग कलाला पाहायला मिळतं की तिने जे ऑर्डर घ्यायची हलव्याच्या दागिन्यांच्या, त्या दागिन्यांचं जे पॅम्पलेट असतं ते पॅम्पलेट त्याच्यामध्ये असतं आणि कलाला ते पॅम्पलेट त्याच्यामध्ये मिळतं आणि कला ते बघत असते. तेव्हा संगीताला ती म्हणते की आई, हळदी कुंकवाचा कार्यक्रम आताच असतो ना गं, ते संक्रांतीचे दागिने घालून. तेव्हा संगीता म्हणते की हो. तेव्हा संगीता म्हणते अगं आताच असतं ते, आता रथसप्तमी आहे ना, मग रथसप्तमीच्या वेळेसच ते हळदी कुंकू केलं जातं. तेव्हा कला म्हणते मग करायचं का माझं पण? तेव्हा संगीता म्हणते की हो, बोलव जावई बापूसनी आणि ते आले की आपण करूया ते हळदी कुंकू, काहीच हरकत नाही आहे, असं संगीताने सांगितलेलं असतं. आणि संगीताचं म्हणणं असतं की अगं ते आले की मग दोघांना हलव्याची दागिने बनवता येतील आणि तुमच्या दोघांचंही हळदी कुंकू करता येईल. कलाला मात्र छान वाटत असतं. मग कलाने फोन केलेला असतो आणि अद्वैत म्हणत असतो का फोन केलायस, बोल ना, काय झालेलं आहे? तेव्हा कला म्हणत असते की चांदेकर, अरे ते हळदी कुंकू आहे ना मकर संक्रांतीचं, त्यासाठी फोन केलेला आहे. त्यावरती इकडे अद्वैत म्हणत असतो मग मी काय करू, हळदी कुंकू आहे तर तुझी तू बघ ना, त्याच्याशी माझा काय संबंध आहे? तेव्हा कला म्हणत असते की हे हळदी कुंकू आहे ना ते आपल्या दोघांचं आहे, हलव्याचे दागिने दोघांनी घालायचे आहेत आणि मग हे हळदी कुंकू केलं जातं. तेव्हा मात्र अद्वैतचं असं म्हणणं असतं की ते काय करायचं आहे ते तुझी तू कर, मला नको सांगूस ना, मी नाही ते घालणार. तेव्हा तिकडून संगीता बोलते असं ती सांगत असते, आईच्या इच्छेसाठी आईला वाईट वाटेल ना, बघ बघ तुला काय वाटतंय, असं म्हणत कला अद्वैतला तिथे इमोशनल ब्लॅकमेल करू लागते संगीताच्या नावाखाली. कारण कलाला माहिती असतं जर तिने संगीताचं नाव घेतलं तर मात्र अद्वैत या गोष्टीसाठी तयार होणार आहे. म्हणूनच कला तिच्याशी त्या पद्धतीनं बोलत असते आणि सांगत असते अद्वैतला की बघ आईला वाईट वाटेल जर तू आला नाहीस तर, आईला माहिती आहे ना आईचं मन कसं होतं ते, असं म्हणत कला बोलत असते. आणि कलाने सांगितलेलं असतं की आईला जर वाईट वाटलं तर बघ तुला पटणार आहे का, असं म्हणत ती कला अजून त्या अद्वैतलाच इमोशनल ब्लॅकमेल करत असते. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो हो. तेवढ्यात संगीता तिकडे बोलत असते. संगीता म्हणत असते की रोहिणी मॅम आणि सरोज मॅमला पण घेऊन यायला सांग, नैनीला, त्याचबरोबर रजनी मॅमला, सगळ्यांना घेऊन यायला सांग. तेव्हा कला म्हणते की ऐकलंच ना चांदेकर, मी परत नाही सांगणार आहे, असं म्हणत कला बोलत असते. आणि त्याचबरोबर कला अद्वैतलाच म्हणते की तू ऐकलंस ना, मग मी परत सांगायची काही गरज नाही आहे. कला अद्वैतशी अशी उद्धटपणे बोलत असते. तेव्हा संगीता इकडून म्हणते की तुला नीट बोलता येत नाही आहे का गं जावई बापूंशी, नीट बोल जरा. तेव्हा अद्वैत मात्र खुश होतो आणि अद्वैत म्हणतो बघितलं ना, ऐक जरा काय बोलतायत त्या मिसेस खरे. त्यावेळेस कला म्हणते की हो बरोबर आहे. आणि मग संगीता म्हणते की हां जावई बापू आहे, मी बोलते, मी तिला काय ऐकवायचं आहे ना ते ऐकवते मी तिला, नका काळजी करू तुम्ही, असं बोलणं असतं. आणि इकडे कला म्हणते की हो चांदेकर, ठेवते चांदेकर, आणि अगदी गोडगोड बोलल्याचं नाटक करू लागते. आणि अद्वैत मात्र तिच्याकडे पाहतच असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की संगीताचं हे सगळं बोलणं चालू असतं. संगीता मात्र खुश असते आणि आता कला आणि अद्वैतचं हळदी कुंकू होणार असतं. या गोष्टीचा आनंद तर संगीताला झालेला असतो, परंतु इकडे अद्वैत पण येणार आहे या गोष्टीचाही आनंद असतो. आणि कला त्या ट्रंकमधलं बाकीचं साहित्य काढत असते. आणि कलाने त्या ट्रंकमधलं बाकीचं साहित्य काढताना इकडे एक गोष्ट केलेली असते आणि तिला मात्र पाहायला मिळतं ते म्हणजे एक पेपर, एक जुना पेपर असतो. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कला तो पेपर पाहते आणि तिच्या लक्षात येतं ही तर काकाच्या अपघाताची बातमी आहे. आणि ती बोलवू लागते, ती म्हणू लागते की आई बघितलं का, म्हणजे हा जुना पेपर मला सापडलेला आहे ट्रंकमध्ये आणि याच्यात तर काकाच्या अपघाताची बातमी आहे, असं कला सांगत असते. तेव्हा संगीता म्हणते की ते राहू दे, असं म्हणत संगीता तिला शांत करत असते. परंतु कला मात्र ऐकायलाच तयार नसते. कला म्हणत असते की आई मला काही झालं तरी हे कळलं पाहिजे की हे कशामुळे झालेलं होतं. आणि हां बघितलं ना, त्याच्यात लिहिलेलं आहे एका श्रीमंत मुलाने हे सगळं केलेलं आहे, परंतु त्याचं नाव त्याच्यावरती लिहिलेलं नाही. प्रसिद्ध असे आहेत कोल्हापुरातले, त्यांनी हे सगळं केलेलं आहे. हे सगळं बोलणं चालू असतं. तेव्हा संगीता म्हणत असते की सोड तो विषय कले, तू नको धरून बसू, कारण या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि त्याचबरोबर तू आता विचार करू नको, आता तुझा संसार, आज तुझा हळदी कुंकू आहे, त्या गोष्टींकडे तू लक्ष दे, असं म्हणत संगीता कलाला शांत करत असते. कला म्हणत असते मी पण काय आता साधी नाही आहे, मी चांदेकरांची, आबा चांदेकरांची सून आहे आणि मी त्या मुलाला दाखवून देणार आहे की त्याची काय लायकी आहे, त्याने हे सगळं काय केलेलं आहे ज्याच्यामुळं आपल्याला आयुष्यभर हे भोगावं लागलेलं आहे, असं कलाचं म्हणणं असतं. तेव्हा संगीता म्हणत असते की हे बघ कला, आता जे काय चालू आहे ते चालू राहू दे, उगीच नको त्या गोष्टी काढत बसू नको, आता
त्या गोष्टी काढण्याची काही गरज नाही असं म्हणत संगीता कलाला समजवत आहे आणि कलाला म्हणत आहे की सोडून दे त्या गोष्टींचा विचार करायची काहीही गरज नाही. इकडे आता रोहिणी त्याचबरोबर सगळेजण असतात. अद्वैत खाली आलेला असतो आणि अद्वैत सांगत असतो की आबा आज खरेंच्या घरी हळदी कुंकू ठेवलेलं आहे मकर संक्रांतीचं आणि त्यासाठी संध्याकाळी बोलवलेलं आहे. आई, आत्या, काकू आणि त्याचबरोबर नैना या सगळ्यांना बोलवलेलं आहे. त्यावरती सरोज म्हणत असते, निर्लज्ज माणसं आहेत, म्हणजे लाजच वाटत नाहीये, एवढं सगळं झालेलं आहे पण यांना मिरवायचं काही सोडत नाहीये आणि मी काय जाणार नाहीये, मी काय तिकडे येणार नाही असं सरोज डायरेक्टली सांगून टाकते. तेव्हा मात्र आबा म्हणत असतात की सरोज, हळदी कुंकाला असं नाही म्हणायचं नसतं, माहिती आहे ना तुला, असं म्हणत आबा सरोजला बोलत असतात आणि सरोजला म्हणत असतात की हळदी कुंकाला तुला जावंच लागणार आहे. सरोजला आबांनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तर इकडे आता खरेंच्या घरी संध्याकाळी सरोज त्याचबरोबर रोहिणी, रजनी, नैना सर्वजण पोहोचलेले असतात. हळदी कुंकाच्या कार्यक्रमाची तयारी जोरदार सुरू झालेली असते आणि त्याचबरोबर या सगळ्या जणी तिथं आलेल्या असतात आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की या सगळ्या तिथं पोहोचलेल्या आहेत. कला पण छान तयार होऊन आलेली असते. अद्वैत मात्र तिच्याकडे पाहतच राहतो. कलाचं त्या काळ्या साडीतलं जे सौंदर्य आहे ते अद्वैत कलाकडे पाहत राहतो आणि तिच्याकडे एकटक पाहत असतो. आणि त्यावेळी मात्र सगळेजण तिथं असतात आणि काजल सगळ्यांना सरबत देत असते आणि नैना पण आल्या शांतपणे तिथं बसलेली असते आणि सगळ्यांवरती तिथे दादागिरी करत असते. तेव्हा कला म्हणते की नैनाताई, तुला कळत नाही आहे का गं, म्हणजे आईची तब्येत बरी नाही आहे, आत्ताच ती आजारपणातनं उठलेली आहे, जरा मदत करू लागायचं असं कला तिला म्हणत असते. पण नैना मात्र ऐकायला तयार नसते. नैना तिथे तशीच बसून राहिलेली असते आणि त्याचबरोबर अद्वैत सरबत घेत असतो. तर इकडून सरोज ओरडते आणि अद्वैत नको म्हणतो, कारण अद्वैतला त्या सरबतमुळे त्रास होईल असं सरोजचं म्हणणं असतं आणि सरोज लहान मुलांसारखं अद्वैतला तिच्या सगळ्या तिच्याच अंडर तिला ठेवायचं असतं, म्हणून ती अद्वैतशी अशा पद्धतीनं वागत असते. सरोजने डोळे मोठे केले की अद्वैतनं तो सरबत घ्यायला नाही म्हणलेलं असतं आणि तो सरबताचा ग्लास माघारी दिलेला असतो. कला पण शांत राहते, कारण अद्वैतला काय त्रास होतो हे कलाला चांगलंच माहिती आहे. त्यामुळं कला म्हणते की ठीक आहे. कलाही ती गोष्ट समजून घेते. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नैनाला ती बोलवते आणि नैनाला म्हणू लागते की जरा मदत करू लाग ना. त्यावरती नैना म्हणते की ते तुझी तू बघ ना, कारण तुलाच हौस होती हे सगळं करायची, मी सांगितलं होतं का तुला. आणि मग तिथून रागाने ती निघून जाते. संगीता म्हणते की जा 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 तू माझी, मी बघते काय करायचं आहे ते, असं म्हणत संगीता तिथं आलेली असते आणि कलाला म्हणते की सोड, तिच्या नको आधी लागू, असं म्हणत कलाला ती म्हणते माझी मी बघते. मग रजनी म्हणत असते की मी मदत करू का संगीता वहिनी तुम्हाला काही. तेव्हा संगीता हो म्हणते आणि सरोजने रागाने पाहिलं की संगीता शांत होते, कारण संगीताला माहिती असतं की सरोज काहीतरी पुन्हा 4 शब्द ऐकवणार, म्हणून संगीता शांतच राहते. कारण संगीता एवढी कडक असली तरी पण सरोजच्या समोर आपल्या मुलीची सासू आहे, तिच्यासमोर आपण उद्धटपणाने वागायला नको म्हणून ती समजून घेत असते. पण इकडे मात्र सरोजचं अतिच चाललेलं असतं. तिला प्रत्येक वेळेस या सगळ्यांना कमी लेखायचं असतं, यांच्याशी चुकीचं वागायचं असतं. मग कला तिथं अद्वैतला म्हणते की चांदेकर, ते हलव्याचे दागिने आहेत ना, ते आपल्याला घालायचे आहेत, चल तू, असं म्हणत तिने अद्वैतला बोलवते. अद्वैत म्हणतो नाही मी नाही करणार, ते मला नाही आवडत ते तसलं करायला, असं अद्वैत बोलत असतो. तेव्हा कला म्हणते की चांदेकर हे काय करतोयस तू, चल ना मी काय सांगते ऐक ना. पण अद्वैत ऐकायलाच तयार नसतो. अद्वैत म्हणत असतो की मला नाहीत घालायचे ते दागिने. तेव्हा सरोज तिथे संगीताच्या वर ओरडते आणि म्हणते की त्याला नाही घालायचे, त्याने सांगितलंय ना एकदा, मग पुन्हा पुन्हा विचारायची काय गरज आहे, त्याने नाही म्हणून सांगितलंय ना एकदा, तुमच्या लक्षात येत नाही आहे का. या भाषेतच सरोज ओरडून बोलत असते. कला मात्र शांतच राहते आणि त्याचवेळी संगीता पण शांत राहते. त्यांनी विचार करतात की ठीक आहे, नाही घालायचे ना त्याला, राहू दे. आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला त्याचबरोबर सगळ्या बायका तिथं आलेल्या आहेत आणि मग सगळ्या बायका संगीताला बोलत आहेत की आई तशी मुलगी, कारण मुलीनं पण तेच केलेलं आहे, मुलीला पण तीच नाटकं करायची होती आणि हिने खोट्या प्रेग्नन्सीचं नाटक केलं, लग्न केलं आणि आता इथे तोऱ्यात मिरवायला आलेली आहे, असं संगीताच्या समोर त्या बायका बोलत असतात, संगीताचा अपमान करत असतात. आणि त्याचवेळी अद्वैत तिथं जातो आणि अद्वैत म्हणतो की नैनानं जे काही केलेलं आहे त्यात सर्वस्वीपणे दोषी ती आहे, याच्यामध्ये मिसेस खरेंचा काहीही संबंध नाही, तिनं जे केलेलं आहे त्या सगळ्याला जबाबदार ती आहे, मिसेस खरेंचा याच्याशी काही संबंधच नाही आहे. तर तुम्ही त्यांना दोष का देता, कारण जेव्हा मुलं मोठी होतात तेव्हा त्यांच्या चुकांचं खापर हे त्यांच्यावर पडलं पाहिजे, त्याच्यामध्ये आईवडिलांच्या संस्कारांचा दोष येत नाही, कारण तिनं ज्या चुका केलेल्या आहेत त्या तिनं केलेल्या आहेत आणि त्या चुका तिला स्वतःलाच निस्तराव्या लागणार आहेत. या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही मिसेस खरेंना ब्लेम करू शकत नाही, हे सगळं बोलणं सुरू असतं. आणि नैना मात्र पाहतच असते. नैनाच्या मूर्खपणामुळे हे सगळं घडत असतं, पण त्या नैनाला मात्र जरा पण अक्कल नसते की तिला जराही वाटत नसतं
की आपल्या सगळ्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. आणि इकडे त्या आजी परत येतात आणि म्हणतात की हिरा ग हिरा, आणि संगे तुझं जावई खरंच खूप चांगला आहे असं म्हणत त्या आजी बोलत असतात. आणि इकडे अद्वैतचं कौतुक करत असतात आणि कलाला म्हणत असतात की हा हिरा आहे, सोडू नकोस याला अजिबात. तेव्हा कला पण म्हणू लागते की हो, हे चांदेकर जो सोनं आहे अस्सल, ते मी कधीच सोडणार नाही, ते माझ्या गळ्यात घालून मला मिरवायला खरंच खूप आवडेल असं कलाही बोललेली असते. आणि त्या आजीनी अद्वैतचा आणि कलाचा हात एकत्र घेतलेला असतो आणि त्या दोघांना त्या आयुष्यभर एकत्र राहण्यासाठी आशीर्वाद देत असतात. आणि तेव्हा मात्र सरोजची वाट लागलेली असते आणि सरोज मात्र पाहतच राहते, कारण तिला ह्या गोष्टी नको असतात. अद्वैत आणि कलानी कधीच आयुष्यभर एकत्र राहिलं नाही पाहिजे असं तिचं म्हणणं असतं. आणि इकडे तर अद्वैत कलाला तोच आशीर्वाद मिळालेला असतो आणि सरोज मात्र पाहत राहते. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.